हॅलो वेलकम बॅक स्टुडंट्स इन आवर ऑनलाईन इंग्लिश लेक्चर. विद्यार्थ्यांनो आज 4.3 या अ मिड समर नाईट्स ड्रीम्सची आपण लास्ट लेक्चरला स्टोरी बघितली होती. नाव अ मिड समर नाईट्स ड्रीम बाय विल्यम शेक्सपियर या नाटकावर आधारित आपल्याला क्वेश्चन नंबर 5C मध्ये टू क्वेश्चन्स फॉर 4 मार्क्ससाठी कंपल्सरी आलेले असतात. नाव लेट्स डिस्कस अबाउट द क्वेश्चन्स. आता नेम द कॅरेक्टर्स फ्रॉम द प्ले अ मिडसमर नाईट्स ड्रीम अशा प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतं. ऑल द कॅरेक्टर्स इन द 3 कॅटेगरीज ॲथेनियस, फेरीज अँड मेकॅनिकल्स अँड वर्कर्स. जेव्हा सुरुवातीला पाहूया कॅरेक्टर्स फ्रॉम द ॲथेनियस. अँड ॲथेनियसमध्ये असणारे कॅरेक्टर फर्स्ट वन थेसियस इज अ ड्यूक ऑफ ॲथेन्स. हिप्पोलिटा इज अ क्वीन ऑफ ॲमेझॉन टू बी मॅरिड टू द ड्यूक. हिप्पोलिटा ही ॲमेझॉनची राणी आहे आणि तिला युद्धामध्ये थेसियसने जिंकलेलं असतं आणि 4 days नंतर त्यांचं मॅरेज होणार असतं. नाव एजियस, हर्मियास फादर. हर्मिया is a daughter of Aegeus. She is in love with Lysander. Lysander in love with Hermia. And Demetrius in love with Hermia. As Helena love with Demetrius. As she is Hermia's best friend. Now, यानंतर फेरीज. आता फेरीजमध्ये कोणकोणतं आहे? लिव्ह इन द फॉरेस्टमध्ये फर्स्ट वन ओबेरॉन, किंग ऑफ द फेरीज. टिटॅनिया, Queen of the Fairies. Puck or a Robin Goodfellow, a mischievous fairy with a magical power. Now, third part, workers or mechanicals. Nick Bottom, a weavers. Second one, Peter Quince, a carpenter. Third, Francis Flute, a fellow's mender. A starving tailor is a tailor. नाटकामधील ही प्रमुख कॅरेक्टर्स आहेत आणि ही आपल्याला माहिती असलेलं अत्यंत गरजेचं आहे. आता ब्रेन स्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटीज बघूया. ओपन द टेक्स्ट बुक पेज नंबर 172. यामध्ये फर्स्ट ॲक्टिव्हिटीज बेस्ड ऑन द कॅरेक्टर. चूज ऑड वन आउट. या ठिकाणी तुम्हाला एक 4 वर्ड्स कंबाईन दिलेले की ग्रुप आलेला आहे. यामधलं तुम्ही ऑड कॅरेक्टर्स चूज करायचं आहे. बॉटम, मॉथ अँड मस्टर्ड सीड्स, कॉबवेब. आता या 4 कॅरेक्टर्समधून तुम्हाला ऑड कोणतं आहे तर बॉटम हा वेगळा आहे. कारण का मॉथ, मस्टर्ड सीड्स, कॉबवेब दीज आर द फेरीज. ही सगळी पऱ्यांची नावं आहेत आणि बॉटम हा एक व्हिवर आहे. नाव बॉटम हे ऑड वन आउट आहे. नाव द सेकंड वन फ्ल्यूट, स्नग, क्वीन्स, कॉबवेब. हिअर इज ऑल्सो 4 वर्ड्स ग्रुप. या 4 वर्ड्स ग्रुपचा कॉबवेब हा वर्ड ऑड आउट आहे. कारण का कॉबवेब ही फेरी आहे आणि ऑदर्स हे वर्कर्स आहे. नाव द सेकंड मॅच द कॉलम्स. कॉलम ए अँड लिस्ट ऑफ कॅरेक्टर्स अँड कॉलम बी इन्फॉर्मेशन्स अबाउट द कॅरेक्टर गिवन टू अस. नाव फर्स्ट थिसियस. About the Theseus is the Duke of Athens. Titania she is a queen of Amazons. Fairies, sorry. Now, Puck, his nickname is Robin Goodfellow. Hippolyta she is a queen of Amazons. And Cobweb and Moth, these are the fairies. Now, third activity, draw a character sketch of Oberon as an enemy of his wife बट अ फ्रेंड ऑफ द लवर्स. नाटकामध्ये ओबेरॉन हे जो पऱ्यांचा जो राजा असतो आणि टिटॅनिया जी पऱ्यांची राणी आहे या दोघांमध्ये जेव्हा वाद होतात आणि जरीही वाद असेल तरीसुद्धा तो राजा ओबेरॉन हा किंग ओबेरॉन अ फ्रेंड ऑफ द लवर्स. नाटकातील जे कॅरेक्टर्स आहेत किंवा जे लिव्हिंग कपल्स आहेत हर्निया, लायझँडर, हेलेना, डेमेट्रस यांच्यासाठी ओबेरॉन हा प्रयत्नशील असतो. नाव याचे ॲन्सर लिहिताना कसं लिहू शकतो? ओबेरॉन द किंग ऑफ फेरीज is angry with his wife Titania because she does not hand over the control of Indian boy whom he wants.
Oberon determines to get the boy. He sends Puck to who is Mistress Fairy to obtain the love potion. Titania loves at the header bottom and because of the impact of logic potions. She also gives the Indian boy Oberon. Oberon feels guilty and reverses the magic. Now, Oberon is also a friend of the lovers. He sees Helena's distress and sends Puck to the help couple of by using magic potions. He tries to get the right girl to the right man. Now, in this way, we write the answer. Now, the next 4. Comment on the living pair of Lysander and Helena from the point of view of developing their character sketch. आता या ठिकाणी Lysander, a young man of Athens, loves Hermia. Lysander falls in love with Helena due to Puck's with mistakes. Demetrius too falls in love with Helena, both the pain love with Hermia. But now they were ignoring her. Helena was shocked, and for that, 3 lovers walking her. Lysander loves Helena temporarily because of the magic love potion. Here, Shakespeare shows that the feelings of love is more powerful loyalty and friendship. आता जी नेक्स्ट ॲक्टिव्हिटी आहे द बेस ऑन द सेटिंग करेक्ट गिवन सेंटेन्स विथ जस्टिफिकेशन नाव द प्ले इज रिस्ट्रिक्टेड टू ओनली अ पार्ट ऑफ वुड्स इथे आपल्याला असं म्हणता येईल आन्सरमध्ये द प्ले इज नॉट रिस्ट्रिक्टेड टू ओनली अ पार्ट ऑफ द वुड्स द इन्सिडेंट्स आर हॅपन्ड इन डिफरंट पार्ट ऑफ द वुड्स अँड नेक्स्ट since there is a reference to the Indian boy, there are some scenes from India too. इथे आन्सर असं लिहू शकतो जस्टिफिकेशन नो देअर आर नो सीन फ्रॉम इंडिया then there is a reference of the only Indian boy. Next activity second, the characters are the part of the stage setting. How does this reflect when the characters to play range from the Duke and the Indian boy to the fairies? नाटकामधील अनेक प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत आणि ड्यूक आहे अनेक पर्यांचा संदर्भ आलेला आहे तसंच देअर इज अ अनदर इंडियन बॉय आणि या संबंधी आपण आन्सर सांगू शकतो कॅरेक्टर्स आर द पार्ट ऑफ द स्टेज सेटिंग द प्ले इज सेट इन एन्शियंट ॲथन्स अँड द वूड जस्ट आउटसाइड इट देअर आर मेजर 3 ग्रुप्स ऑफ कॅरेक्टर द अथेनियन्स या ठिकाणी अथेनियन्समधील असणारे कॅरेक्टर्स कोणते थेसियस हिप्पोलोटा एजियस हर्मिया लायझेंडर अँड डिमेट्रिस हेलेना दीज आर द अथेनियन्स फेरीजमध्ये कोणकोणते आहेत फेरीजमध्ये ओबेरॉन टिटानिया पक मॉथ कॉफवेव अँड फेरीज देन द वर्कर्स ऑर अ मेकॅनिकल्स निक बॉटम्स क्वीन्स फ्लट and there is also Indian boy adopted by the Titanica. There is also reference now adopted by the Titania. In this way, there are the characters from the different places. Now, just look at the next activity. Third one, the challenge. What changes in the stage setting would you suggest? आता या ठिकाणी आपल्याला काय सांगायचं आहे बघा द प्ले अ मिडसमर नाईट्स ड्रीम हॅज अ मॅजिक फेरीज ड्रीम मॅजिक लव पोशन्स अँड द सिच्युएशन्स ऑफ चॉस द वूड is the best place to show all these things. I think there should not be any change in the setting. So here is a correct one. Now next for comment on the versatility and aptness of the stage setting as per the requirement of the play A Midsummer Night's Dream. इथे उत्तर असं सांगता येईल A play is set in the woods. The woods suitable place to show the magic and the word of fairy. There is a law and order in Athens. So
Shakespeare, it's a very difficult to show the situation of the chaos. Shakespeare wanted to show the situation of chaos, so he wanted to outside the Athens as the setting for play. Now, activities based on the plot. आता प्लॉटवरती कसे क्वेश्चन्स येऊ शकतात बघा. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू और फॉल्स. नाउ फर्स्ट वन, Lysander and Demetrius fall in love with Helena as a result of the love potions. The sentence is true. Now, second one, Oberon transformed bottom head into that and ash. Now, the statement is false. Titania, the correct sentence is a Puck transformed the bottom's head into the ass. Titania falls in love with an ass. The statement is false. Titania falls in love with an ass-headed man who is bottom. Now, both the Demetrius and Lysander fight for Hermia. This statement is also false. The correct statement is both the Demetrius and Lysander fight for Helena. Now, next activity, give reasons. Oberon and Titania fight for the custodies of the Indian boy because now Oberon wants the Indian boy as his servant and Titania wants to look after the boy as he is promised to his mother. She has adopted a boy. Now, the next activity is the consequences of Oberon's jealousy for Titania are comic rather than tragic. Comment. Now, इथे आपला आन्सर असं देता येऊ शकतं, ओबेरॉन जेलसीज फॉर टिटानिया. ओबेरॉन हा फक्त काही काळासाठीच टिटानियाचा तिरस्कार करतो. नाव हा जो प्रसंग आहे तो फक्त मजेशीर किंवा कॉमेंट आहे, दुःखद वाटण्यापेक्षा. याचं ॲन्सर आपल्याला असं लिहिता येऊ शकतं, ओबेरॉन इज जेलस ऑफ टिटानियाज लव फॉर द इंडियन बॉय. ही विशेष द बॉय बिकम अ पार्ट ऑफ हिज कोर्ट. He makes a plan to get the boy. He tells Puck to use the magic love potion that will make Titania to fall in love with the first person she sees. The mischievous Puck had given the head of the ash to Bottom. Titania sees the face of the Bottom who had the head of an ass head and falls in love with him. She loves Bottom and gives us the Indian boy to Oberon, and Oberon reverses the magic. Titania forgets the Bottom and incident ends happily. It makes us laugh. Now, in this way, we write down the answer. Now, the next activity, there are some reasons why Theseus was initially against but later gave the consent for the marriage of Helena and with Lysander. Explain. Now, सुरुवातीला की ज्या वेळेस ड्यूक ऑफ ॲथेन्स आहे थिसियस, हा जेव्हा हर्मिया आणि लायझँडर्स यांच्या मॅरेजच्या अपोज असतो, पण इन हॅपी एंडिंगसाठी लायझेंडर आणि हेलेनासाठी तो इझिली रेडी असतो. या संदर्भात आपण ॲन्सर कसं राईट डाऊन करू शकतो, इनिशियली थिसियस द ड्यूक ऑफ ॲथेन्स वॉज अगेन्स्ट द मॅरेज ऑफ हर्मिया विथ लायझेंडर because Aegeus, the father of Hermia, wants her to marry a Demetrius. According to the Athenian law, the father has right to decide his son-in-law. Hence, the following the law and Aegeus' wish, the duke was against the marriage of Hermia and Lysander. But the duke sees the love between the Helena and Demetrius. He happily allows the Hermia to marry with Lysander. Now, the next activity based on the form of the play. Select a correct options. A Midsummer Night's Dream is a. Now, here we see the different 6 points. Now, 6 points out of which choose 4 points करेक्ट सांगू शकतो. नाव या ठिकाणी अ पोएटिक ड्रामा,
drama and a comedy of errors, and it is a play, a comedy based on fantasy, and then it belongs to realm of dreams. अशा पद्धतीने आपण हे 4 पॉईंट्स या ठिकाणी मॅच करू शकतो आउट ऑफ द 6. नाव द सेकंड ॲक्टिव्हिटी, फाइंड 2 or 4 एक्सप्रेशन्स ऑफ ह्युमर फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. म्हणजेच या एक्स्ट्रॅक्टमधून आपल्याला काही ह्युमर म्हणजे विनोदी असे एक्सप्रेशन आपल्याला इथे बघायला मिळतात. लायझँडर व्हेन आय केम वेअर ही कॉल्स देन ही इज गॉन. देन पगचं जे जॅक शॅल हॅव जिल, म्हणजे असे काही एक्सप्रेशन्स आहे की ह्युमरस आहे. ही विनोदी वाक्य आहे, या ठिकाणी आपण राईट डाऊन करू शकतो. नाव द नेक्स्ट थर्ड ॲक्टिव्हिटी, अ मिडसमर नाईट्स ड्रीम इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ शेक्सपियर्स कॉमेडी ऑफ एरर्स. कमेंट. शेक्सपियरचं यांचं हे नाटक जे आहे हे मिडसमर नाईट्स ड्रीम एक उदाहरण आहे कॉमेडी ऑफ एरर्सचं, या प्रकारच्या नाटकाचं. मग यासंबंधी कमेंट आपण काय करू शकतो, काय कमेंट करू शकतो, तर उत्तर असणार आहे कॉमेडी ऑफ एरर्स is a humorous play that involves the people being mistaken for other peoples. There is a situation in which many mistakes is made. At the end of the play, everything is put right, everyone happy. The play is an example of Midsummer's, Shakespeare's comedy of errors. Puck's mischievous deeds make the play comic. The fairy queen Titania falls in love with an ash-headed woman. Lysander and Demetrius, both the men, are in love with one girl. But in the forest, because of the magical love potion, both the men begin to love Helena. It creates the great amusement to the audience. The confusion ended at the end of the play, and the play ends with the multiple marriages happy ending. The happy ending, the best example of the Shakespeare's comedy of the error. There are some activities based on the theme of the play. See the page number 173, question number first, activity number first. Shakespeare is acknowledged as the greatest writer because he understood human nature better than anyone else. Explain the statement in context of the play. या क्वेश्चनकडे किंवा ह्या ॲक्टिव्हिटीकडे आपण काय बघू शकतो, शेक्सपियर हे असे लेखक होते की जे मानवी स्वभावाचे पूर्णपणे अभ्यास करणारी व्यक्ती होती, आणि मानवी स्वभावाचा अभ्यास केलेला असल्यामुळं त्याचं वर्णन हे अतिशय अचूकपणे ते करू शकत होते. म्हणजे अगदी 500 इयर्स ॲगो तरीही ते नाही आपले हे फेवरेट आहे. आपल्या नाटकाच्या संदर्भामध्ये ही थीम कशा प्रकारे सांगता येऊ शकते याचं आन्सर आपण असं लिहू शकतो, शेक्सपियर अंडरस्टूड द ह्युमन नेचर बेटर दॅन एनीवन एल्स. He has fully understood the human emotions like love, friendship, jealousy, loyalty, possessiveness, etc. There are noblemen from Athens, fairies, and the workers in the play. Shakespeare understood the feelings of emotions, and at all, the play shows that love is a mightier than loyalty and friendship. Now, next activity, third one. Second one, prove with the theme of the play, extract that the deeper emotions which profoundly interested Shakespeare was a jealousy. नाटकामधील महत्त्वाची जी थीम आहे का जेलसी, या संबंधित आपण आन्सर कसं लिहू शकतो बघा. द थीम ऑफ द प्ले मिडसमर नाईट ड्रीम इज अ मिक्सचर ऑफ लव अँड जेलसी. दो ओबेरॉन लव्स टिटानिया, म्हणजे ज्यावेळेस आपण जेलसी बघतोय, दो द लव्स टिटानिया, ही जेलस टू लव फॉर द इंडियन बॉय. When Hermia comes to know that her beloved Lysander fall in love with Helena, she is jealous is Helena. Lysander and Demetrius love Helena because of the magic love potion. Both were ready to kill each other because of jealousy. Love and jealousy are the main emotions running throughout the play. In this way, we write down the answer. Now,
the activities based on the language of the play. First, interpret the following lines in a simple English. या ठिकाणी काही लाईन्स दिलेल्या आहेत आणि या लाईन्सचं एक्सप्लेनेशन आपण सिम्पल इंग्लिशमध्ये लिहू शकतो. पग आय विल फॉलो यू. म्हणजेच ही जी लाईन्स आलेली आहे हे एक्सप्रेशनमध्ये आपण सिम्पल इंग्लिशमध्ये काय सांगू शकतो. पग सेज दॅट ही वूड फॉलो हिम टू हर और हर. नाव बॉटम द फिंच द स्पॅरो. या ठिकाणी आपण आता काय म्हणू शकतो बघा. याचा अर्थ बॉटम सिंग्स अबाउट द फिंच अँड द स्पॅरोज. नाव नेक्स्ट कॉमेंट ऑन द लिटररी डिव्हाइस यूज्ड इन द फॉलोइंग लाईन्स. टिटॅनिया says, be kind and courteous to the gentleman. Titania, in this line, Titania says a figure of speech, tautology. Tautology is an expression of to say same things as twice. काही courteous हे दोन्हीचाही अर्थ सेम असतो. Now, so here is a tautology. The next is example of tautology. Now, next, Titania says, come wait upon him. Lead him to my brow. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येऊ शकतं द लाईन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. ज्या पद्धतीने एक अज्ञार्थी सेंटेन्स आहे कम वेट ऑफ मी. नाव द नेक्स्ट लास्ट वन शेक्सपियर्स पोएट्री हॅज कम टू व्हॅल्यूड फॉर इट्स ओन सेक ऑन द स्टेज. कमेंट विथ द रेफरन्स टू द प्ले अ मिडसमर नाईट. या नाटकामधील जे काही जी लँग्वेज आहे ती आपण पोएटिक म्हणू शकतो. ॲज या संबंधी आपण ॲन्सर कसं लिहू शकतो. कॉमेंट कसं करू शकतो. द प्ले अ मिडसमर नाईट्स ड्रीम इज अ पोएटिक ड्रामा. शेक्सपियर हॅज यूज्ड अ फिगरेटिव्ह लँग्वेज टू मेक द प्ले इंटरेस्टिंग. ही हॅज यूज्ड अ ब्लँक वर्ड्स. The word of human and the word of fairy is described by using poetic devices like irony, simile, metaphor, tautology, personifications, etc. The play is an example of comedy of errors in poetic forms. Now, dear students, listen another video based on the summary of the play in the next lecture and prepare the notes in your notebook. Okay, thank you for watching. Have a nice day.